श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट नगरीचं दर्शन घेणार आहोत। तर सोलापूर जिल्ह्यात स्थित असं हे अक्कलकोट, जिथं स्वामी महाराजांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं। हे आहे वटवृक्ष मंदिर, जिथं स्वामी महाराज ध्यानधारणा करायचे, अनुयांना उपदेश करायचे। हेच ते वटवृक्ष ज्याच्या खाली बसून स्वामी महाराज ध्यान करत होते। अतिशय शांत वाटतं त्याच्याजवळ गेल्यानंतर सुद्धा। त्यांचं जे वास्तव्य आहे ते प्रकर्षतेने जाणवतं आणि मनात काही जरी असेल तरी अतिशय शांतता इथे वाटते। हे वटवृक्ष मुख्य मंदिर आहे, त्याच्याच बाजूला शेजगृह आहे। इथे स्वामींचा पलंग आहे। शेजारती संध्याकाळी केली जाते आणि काकड आरती पहाटे 5 वाजता असते। हा स्वामींचा पलंग आहे आणि पूर्ण भिंतींवरती स्वामींच्या विविध चित्र काढलेली आहेत। अतिशय शांततामय वातावरण आहे। मंदिराचा परिसर खूप मोठा आहे। संध्याकाळच्या आरतीला खूप गर्दी असते। समोर जे चित्र आहे ते रुद्राक्षामध्ये काढलेलं आहे। मंदिराच्या समोरच अन्नछत्र चालवलं जातं। अन्नछत्रात अतिशय सात्विक भोजन तुम्हाला मिळतं। त्या परिसरात सुद्धा स्वामींचे विविध देखावे केलेले आहेत। इथे बालोद्यानही आहे, तेही खूप छान प्रकारे त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे। आणि मेन सांगायचं झालं तर दत्तांचे 3रे पूर्ण अवतार म्हणून स्वामी महाराजांना ओळखलं जातं। 21 वर्ष अक्कलकोटामध्ये महाराजांचं वास्तव्य होतं। यावरूनच विचार करा ती भूमी किती पावन असेल आणि तिथं काय शांतता मिळत असेल। ईश्वरी शक्तीची अनुभूती देणारा आणि मनाला शांतता देणारा असा हा पूर्ण परिसर आहे। नक्की एकदा अक्कलकोटला भेट द्या।